नमस्कार मित्रांनो, भारतामध्ये विक्रमी FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अर्थात थेट विदेशी गुंतवणूक होऊ लागली आहे. आणि त्याचा एक अभिमान आनंद सगळ्या भारतीयांना आहे की भारत हे एक जगासाठी इन्व्हेस्टमेंट सेंटर झालेलं आहे. पण नेमकी FDI वाढल्यामुळे फायदा कोणाला होतोय याचा विचार आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. FDI म्हणजेच विदेशी थेट गुंतवणूक. दोन प्रकारची विदेशी गुंतवणूक असते. एकाला म्हणतात FDI आणि दुसऱ्याला म्हणतात FPI, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. आपण सगळेजण हे जाणतोच की विकास व्हायचा असला तर गुंतवणूक लागते आणि गुंतवणूक करण्यासाठी कॅपिटल फॉर्मेशन, भांडवल निर्माण व्हावं लागतं. आणि विकसनशील देशात भारतासारख्या ही भांडवल उभारणी मर्यादित असते. म्हणून विकासासाठी विदेशी गुंतवणूक येणं ही आवश्यक असते. पण आता ही विदेशी गुंतवणूक जर FPI या पद्धतीने आली, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट या पद्धतीने आली तर काय होतं, तर ती गुंतवणूक जाते शेअर बाजारात. म्हणजेच शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये, युनिट्समध्ये, बॉन्ड्समध्ये, सरकारी रोख्यांमध्ये जी गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदार करतात त्याला FPI असं म्हणतात. एकदा त्याचा अर्थ समजला की हेही लक्षात येईल, ही गुंतवणूक नवीन काही उद्योग किंवा व्यापार हा भारतामध्ये सुरू करत नाहीत, तर भारताच्या असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्येच ही गुंतवणूक केली जाते. त्यामुळे फक्त गुंतवणूकदार बदलतो, स्थानिक गुंतवणूकदार जाऊन विदेशी गुंतवणूकदार येतो, एवढाच फक्त फरक पडतो. या उलट FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्या नावातच बघा, थेट गुंतवणूक. ही गुंतवणूक मात्र उत्पादन होण्यासाठी, व्यापार होण्यासाठी, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहण्यासाठी थेट केली जाते. ही काही शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये, डिबेंचर्समध्ये केली जात नाही. आणि म्हणूनच FPI पेक्षा FDI ही केव्हाही अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने जास्ती उपयोगी ठरते. आता हा फरक लक्षात आल्यानंतर आपल्याला हे बघितलं पाहिजे की भारतामध्ये FDI येते का. तर निश्चितच भारत FDI आकर्षित करणारा एक मोठा देश आता झाला आहे. कारणं पण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. एक तर भारताची मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेचा लाभ घेणं हा विदेशी गुंतवणूकदारांचा एक मोठा हेतू आहे. भारत सरकारने या विदेशी थेट गुंतवणुकीवर मर्यादित बंधनं ठेवली आहेत. उलट त्यांना इथे गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. करामध्ये सवलती दिलेल्या आहेत. मेक इन इंडियासारखी एक योजना सरकार राबवत आहे, ज्यामुळे विदेशी थेट गुंतवणूक येणं हे आता सोपं झालं आहे. किती विदेशी गुंतवणूक आली हो. आपण जर गेल्या 3 वर्षांचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 22-23 या वर्षामध्ये सुमारे 81 अब्ज डॉलर्स इतकी विदेशी थेट गुंतवणूक आली. मी एकूण गुंतवणूक नाही म्हणत आहे, विदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट बाजूला काढले, फक्त विदेशी थेट गुंतवणूक सुमारे 81 अब्ज डॉलर्स आली. 24-25 मध्ये सुद्धा साधारण ती त्याच पातळीवर होती आणि 25-26 मध्ये ती 94.5 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. म्हणजे विदेशी गुंतवणुकीचं प्रमाण सबस्टॅन्शियल आहे. त्याच्यातली वाढसुद्धा लक्षणीय आहे. ही वाढ दिसते, त्याला आपण ग्रॉस FDI म्हणतो. याच्यातनं 2 गोष्टी विचारात घ्यायला पाहिजेत. केवळ ग्रॉस FDI वाढलं म्हणजे चांगलं आहे असं नाही. 2 गोष्टी कोणत्या, तर पहिली गोष्ट म्हणजे रिपॅट्रिएशन किंवा ही विदेशी गुंतवणूक परत जाणं, डिसइन्व्हेस्टमेंट, निर्गुंतवणूक. आता बघा, जे विदेशी गुंतवणूकदार इथे गुंतवणूक करतात त्यांची गुंतवणूक परत जाताना 2 प्रकारानं जाते. एक म्हणजे गुंतवणूक परत गेली
आणि दुसरं म्हणजे जी गुंतवणूक केली आहे त्याच्यावर मिळणारं उत्पन्न परत गेलं. हे उत्पन्न कोणकोणत्या प्रकारचं असतं? तर पहिलं म्हणजे डिव्हिडंड. इथे त्यांनी जी थेट गुंतवणूक केली शेअर्समध्ये, कंपनी फॉर्म करण्यात, जॉईंट व्हेंचर करण्यात, टेक ओव्हर करण्यात, त्यावर मिळालेला डिव्हिडंड हा ते परत घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे डिव्हिडंड हा पहिला इन्कम स्रोत आहे. दुसरं टेक्निकल फीज, ॲडवायझरी फीज, कन्सल्टेशन फीज, रॉयल्टी हेही परत घेऊन जाण्याची मुभा दिलेली आहे. तिसरं, त्यांनी जे शेअर्स घेतलेत अशा कंपन्यांमध्ये ते विकल्यानंतर त्याच्यावर जो भांडवली नफा होईल तोही ते परत घेऊन जाऊ शकतात. त्यांनी काही गुंतवणुकी जर कर्ज स्वरूपात केली असेल तर त्याच्यावर मिळणारं व्याज हेही ते परत घेऊन जाऊ शकतात. थोडक्यात काय, तर गुंतवणूक इटसेल्फ परत गेली आणि दुसरं त्याच्यावर जे काही उत्पन्न मिळालं तेही परत गेलं. याला आपण रिपॅट्रिएशन किंवा डिसइन्व्हेस्टमेंट म्हणूया. आता गेल्या 3 वर्षात अशी रिपॅट्रिएशन किती झाली? आलेले आकडे तर मी सांगितले. आता गेलेले आकडे जर बघितले तर 23-24मध्ये साधारण $44.5 अब्ज एवढे परत गेले. 24-25मध्ये साधारण $51.5 अब्ज परत गेले आणि 25-26मध्ये साधारण $53 अब्ज परत गेले. म्हणजे एकीकडे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट येते, पण त्याच वेळेला ही विदेशी गुंतवणूक, थेट गुंतवणूक परत पण जाते. आणि हे रिपॅट्रिएशनचं प्रमाण आपण जर आलेल्या FDIशी जोडायला लागलो तर असं दिसतं की 23-24मध्ये 55% रक्कम परत गेली. 24-25मध्ये ती साधारण 63.5% परत गेली आणि 25-26मध्ये साधारण 57% ती परत गेली. म्हणजे दिसायला क्रॉस FDI मोठे दिसले, परंतु रिपॅट्रिएशन गेल्यानंतर आपल्याकडे शिल्लक राहिलेली जी विदेशी गुंतवणूक आहे ती मर्यादित झालेली दिसते. आणखीन एका दृष्टीने याचा विचार करता येईल आणि तो म्हणजे आता भारतीयसुद्धा इतर कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करायला लागले. म्हणजेच तिथल्या कंपन्या टेक ओव्हर करणं, तिथल्या कंपन्यांबरोबर जॉईंट व्हेंचर करणं किंवा तिथे आपला स्वतंत्र कारखाना टाकणं, याला मी म्हणतो आउटवर्ड FDI. आधी आपण बघितलं ते इनवर्ड FDI, म्हणजे विदेशी गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करतायत. आता मी जे सांगतोय ते भारतीय गुंतवणूकदार विदेशात गुंतवणूक करतायत. तरी अशी इंडियन आउटवर्ड FDI किती आहे? त्याची जर आकडेवारी आपण बघितली तर 23-24मध्ये $16.66 अब्ज एवढे भारतीयांनी विदेशात गुंतवले. 24-25मध्ये हा आकडा वाढून $29 अब्ज झाले आणि 25-26मध्ये हा आकडा आणखीन वाढून $33.34 अब्ज एवढे भारतीयांनी बाहेर गुंतवणूक केली. ह्याच्याने दिसतंय काय? भारतीयांची गुंतवणूक बाहेर वाढत चालली आहे. 3 वर्षात ती दुप्पट जवळपास झाली. 16.66 अब्जवरनं $33.34 अब्ज पर्यंत झाले. एका अर्थाने याचा आपल्याला आनंद होईल की भारतीय बाहेर जाऊन गुंतवायला लागले. पण याचा नेट इफेक्ट जर काढला तर काय दिसतं बघा बरं. नेट इफेक्ट म्हणजे काय? ग्रॉस FDI आली किती, त्यातनं रिपॅट्रिएट किती झाली, म्हणजे परत किती गेली ती वजा केली, आणि भारतीयांनी विदेशात किती गुंतवणूक केली तोही आकडा जर वजा केला तर जे शिल्लक राहील त्याला आपण नेट FDI असं म्हणू शकतो. म्हणजेच भारताला किती अब्ज विदेशी गुंतवणुकीमुळे शिल्लक राहिले. परत एकदा सांगायचं तर ग्रॉस FDI म्हणजे आली किती, रिपॅट्रिएशन म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांनी परत किती नेली, आणि तिसरं भारतीयांनी विदेशात किती गुंतवणूक केली. याचा नेट इफेक्ट, निव्वळ आकडा किती, तो मला वाटतं आपल्याला जास्ती महत्त्वाचा असेल.
तो जर आपण बघितला तर 23-24मध्ये ग्रॉस FDI आहे सुमारे 81 अब्ज डॉलर्स आणि नेट किती राहिला फक्त 19.5 अब्ज डॉलर्स. 24-25मध्ये ग्रॉस आहे 81 अब्ज डॉलर्स पण नेट राहिला आहे 0.51 अब्ज डॉलर्स आणि 25-26मध्ये 94.5 अब्ज डॉलर्स आले पण रिपॅट्रिएशन आणि इंडियन आउटवर्ड FDI वजा केलं तर फक्त 7.58 अब्ज डॉलर्स राहिले. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की दिसताना FDIचा आकडा खूप मोठा दिसतो परंतु रिपॅट्रिएशन आणि भारतीयांनी बाहेर केलेली गुंतवणूक यांची जर वजावाट केली तर नेट FDI अत्यंत कमी राहतो आहे. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात येते, तिला 2 बाजूनी आपल्याला बघता येईल. ती गोष्ट कोणती? तर गुंतवणूक जी भारतामध्ये विदेशी लोकांनी केली त्याच्यावर त्यांना उत्पन्न किती मिळालं. मग आम्ही म्हटलं तसं डिव्हिडंड किती मिळाला म्हणजे नफा किती झाला, रॉयल्टी किती मिळाली, व्याज किती मिळालं, कॅपिटल गेन किती मिळाला, हे सगळं ते परत घेऊन गेलेले आहेत. त्याचे स्वतंत्र आकडे रिझर्व्ह बँक प्रकाशित करत नाही, ते रिपॅट्रिएशनमध्ये धरलेले आहेत, मिळवलेले आहेत. पण असं दिसतं की या हेड्सवर बाहेर जाणारी रक्कम मोठी आहे. त्यामुळे याला 2 अंगाने जे बघता येईल, मी असं आत्ता म्हटलं, ती 2 अंग कोणती? तर पहिलं ते इथे येतात, गुंतवणूक करतात आणि गुंतवणुकीवर उत्पन्न मिळवून ते बाहेर घेऊन जातात. गुंतवणूक एकदा होते, उत्पन्न पुढचे अनेक वर्ष मिळत राहतं. हा एक आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर फार मोठा ताण आहे. कारण ते इथे येऊन गुंतवणूक करतात, इथे विक्री करतात, रुपयात कमवतात पण बाहेर घेऊन जाताना डॉलर घेऊन जातात. त्यामुळे आपल्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर याचा ताण हा येत असतो. दुसऱ्या बाजूने जर बघायचं तर आता या विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारताची बाजारपेठ ही अशी चांगली झाली आहे की त्यांना पुरेसं रिटर्न इथे मिळायला लागलं आहे आणि म्हणून नवीन नवीन गुंतवणूकदारसुद्धा इथे येऊन गुंतवणूक करायला लागलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे भारत हा एक परिपक्व आणि विश्वासार्ह गुंतवणूक स्थान असं जगामध्ये झालेलं आहे असं दिसतं. आणि परदेशी गुंतवणूकदारांकडनं वाढत असलेली नफ्याची परतफेड याचा अर्थ असा नाही आहे की भारतातील परकीय थेट गुंतवणूक अपयशी ठरले. उलट याचा अर्थ पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आता चांगला परतावा मिळू लागला आहे. दोन्ही बाजू आहे त्याला. या चांगल्या परताव्यामुळे नवीन विदेशी गुंतवणूक येईल पण हा जो काही आउटफ्लो होतो आहे, रिपॅट्रिएशन होतं आहे, त्याचा ताण हे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर होतो आहे. त्यामुळे याचं एक छान बॅलन्सिंग करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते बॅलन्सिंग कशाने होऊ शकेल? तर इथे जी विदेशी गुंतवणूक आली त्या गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली का, रोजगार निर्मिती झाली का, निर्यात झाली का, तंत्रज्ञान क्षमतेमध्ये काही वाढ झाली का, हे बघणं आवश्यक होईल. याचाच अर्थ विदेशी थेट गुंतवणूक येताना काय निकष लावावे लागतील याचा अभ्यास करून त्याप्रमाणे धोरण हे सरकारला आखायला लागेल. कारण अशी गुंतवणूक आली आणि त्यातून रोजगार असेल, उत्पादकता असेल किंवा तंत्रज्ञान क्षमता असेल किंवा निर्यात असेल, हे वाढलं तर मग उत्पन्न बाहेर गेलं तरी हरकत नाही, कारण त्याचं कॉम्पेन्सेशन हे आपल्या देशामध्ये होऊ शकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर FDI मधून भारताला मिळणारं दीर्घकालीन आर्थिक लाभ हे त्यावर परदेशात जाणाऱ्या नफा आणि इतर उत्पन्नापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. तेव्हा FDI आली पाहिजे. FDIनी इथे विकास होणार आहे. त्याप्रमाणे FDI आकर्षित करणारा भारत हा देश आता जगात मान्यता पावला आहे. पण FDI विचारात घेताना नेट FDI किती, आपल्याकडनं बाहेर जाणारं उत्पन्न किती आणि आपल्याला त्याचा होणारा नफा किती, याचं जरा नीट गणित बसून धोरणं आखण्याची आवश्यकता वाटते. आज थांबूया. नमस्कार.